उपराजधानी नागपुरातील जरीपटका परिसरात भरदिवसा एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे। जुन्या वादातून साधवानी कुटुंबाने दामवानी कुटुंबावर लोखंडी रॉड, घन आणि लाठाकाठ्यांनी सरेआम हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात एका महिलेच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला। मात्र जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दोन्ही कुटुंबांविरोधात क्रॉस FIR दाखल केल्याची माहिती देत आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती सांगितली आहे। साधवानी आणि भिराणी कुटुंबियामध्ये त्यांचंच घर घेण्याच्या कारणावरून वाद होत होता। त्याच्यावरून त्यांच्या दोन्ही कुटुंबियामध्ये झगडा झाला। त्यांचीच मुलं, पत्नी, यांचे भाऊ वगैरे सगळं एकत्रित त्यांनी वाद केला। त्या वादामध्ये त्यांनी काठ्यांनी वगैरे दंड्यांनी वगैरे एकमेकाच्या डोक्यावर मारहाण केली। त्या अनुषंगाने दोन्ही पार्टीवर 343/26 व 344/26 अशी दोन्ही गुन्हे दाखल आहे। 118(2) प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे साधवानी कुटुंबावर आणि अटेम्प्ट टू मर्डर सारखा गुन्हासुद्धा आम्ही भिराणी यांच्या कंप्लेंटवर साधवानीच्या विरुद्ध दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपी सध्या ज्या ठिकाणी आहे नाहीत, फरार आहेत। त्यातले काही आरोपी अँटिसिपेटेड बेलला गेलेले आहेत। आरोपींचा शोध चालू आहे। अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। पोलिसांनी परिपूर्ण कारवाई केलेली आहे। आरोपींचा शोध चालू आहे। अगदी बरोबर आहे। कसलाही दोन कुटुंबामध्ये वाद असेल तर त्यांनी तसं पोलिसांना रीतसर कंप्लेंट करावं। पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करणार आहेत। तसंच कोणतीही घटना घडली तर आम्ही लगेच कायदेशीर कारवाई करत असतो। नागरिकांना आम्ही आवाहन करतो की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, एवढंच आवाहन त्यांना करण्यात येतं। ब्युरो रिपोर्ट NTV 24।